ते आपण करावं की न करावं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत असतात. परंतु या 5 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे काही पूर्वी जसं आपलं त्या ठिकाणी सर्वशिक्षा अभियान होतं, यांच्याद्वारे आपल्याला प्रशिक्षण दिलं जायचं. आता नवीन त्या ठिकाणी 3 वर्षापासून यशवंतरावचे आपल्याला त्या ठिकाणी उत्कृष्ट असं ते प्रशिक्षण होतात. त्यामध्ये तिथून येणारी जी काही माणसं आहे ती त्याची परिपक्व असतात आणि ते 5 दिवस त्या ठिकाणी त्यांना जे काही दिलेलं आहे की आपल्यापर्यंत कसं पोहोचल हे प्रयत्न करत असतात. पूर्वीचं आतापर्यंत कसं होतं, विहिरीतच नाही तर पोह्यातच कुठून अशा पद्धतीची त्या ठिकाणी अडचण होती. आणि मग त्या पर्यायानं मुंबई पुण्यावरून प्रशिक्षण घेऊन येणारी जी काही माणसं होती इथपर्यंत ही फ्रीमध्ये 25% आणायची, पण ती येणारी जी काही मंडळी यांनी 100% आणलेलं आहे आणि आपल्यापर्यंत त्या ठिकाणी ते 100% प्रशिक्षण कसं असावं, काय करावं हे त्या ठिकाणी आपल्याला त्याची सांगितलेलं आहे. आणि या बाबी आपण जर आपल्या शाळेवर, आपल्या समाजामध्ये ह्या जे काही घटना घडत असतात यावर त्या ठिकाणी जर आपण बारकाईने विचार करून जर पाहिलं तर अशा इथून पुढच्या त्या ठिकाणी घटना घडणार नाहीत. किंवा त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचे आदर्शाचे विद्यार्थी घडवू आणि अशा प्रकारचे त्या ठिकाणी आम्हाला 5 दिवस सन्माननीय लोंढे सर, कुलकर्णी सर यांनी प्रशिक्षण दिलं आणि आमचे गेवराई तालुक्यातील जे काही बंधू आहेत सरांनी असं सांगितलं पवार साहेबांनी की जे काही प्रशिक्षण तुम्ही घेतलंय, मी प्रौढीने सांगतो पवार साहेब तुम्हाला, आमचा जो काही गेवराई तालुका आहे हा सन्माननीय त्या ठिकाणी पंडित साहेबांचा तालुका आहे आणि खरोखर आमच्या त्या ठिकाणी पंडित साहेबांची नव्हे आम्ही त्या ठिकाणी आमच्या साहेबांची कधी मान खाली घालू देत नाही आणि कधी घालणार नाही याची तुम्हाला मी त्या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आमच्या तालुक्यातील विद्यार्थी आणि शिक्षक हे चांगलेच राहतील आणि चांगले कसे होतील, संस्कारक्षम कसे होतील हे आमच्या साहेबांनाही आवडतं. आणि आम्ही प्रामुख्याने तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये गेले तर विचारा की गेवराई तालुका हा त्या ठिकाणी तुम्हाला जो काही शिक्षणाची गंगा आहे ती गंगा आमच्या साहेबांचं एक स्वप्न आहे. आम्ही त्या ठिकाणी लातूरला चांगलं पाठवतो, आम्ही त्या ठिकाणी आमची शाळा गेवराईलाच असावी अशा प्रकारचा आदर्श आम्ही साहेबांचा घेतलेला आहे. माननीय आमचे जे काही मनसेजी पंडित आहेत त्यांच्याद्वारे प्राथमिक शाळा असेल, इतर प्राथमिक शाळांची इतर ज्या काही शाळा असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी आमच्या शाळेकडे पाहून आदर्श वाटत असतो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी जी काही ट्रेनिंग घेतलेली आहे त्याचा खरोखर आम्ही त्या ठिकाणी आमच्या खेड्यातील जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी उपयोग करू आणि आमचंही जीवन त्या ठिकाणी त्यांच्यासाठीच वापरू एवढे शब्द मी बोलतो. आणि माननीय यशवंतरावजी पवार साहेब यांनी जे काही आम्हाला याबद्दल जे काही सांगितलं, आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी जे काही शंका होत्या त्या शंकाही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ती सुटलेली आहे. आणि परत एकदा मी त्या ठिकाणी आमच्या दोन जे काही